नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर. ह्या कोंबड्या आणि ह्यांना टाकले मक्क. ह्यांची आता 1 किलो 1.5 किलो खाल्ले त्या, आणि आता राहिलेल्या त्यांना नको झाले खायला. मक्क जास्त खात नाही त्या, पण गहू लय खाते त्या. आणि जेवढं होतं तेवढं गहू आता संपलंय. त्यांचं खाद्य आहे पण त्यांना खाद्य आवडेना झाले. त्यांना गव्हाची सवय लागल्या, गहू दे म्हणते त्या खायला. आणि तसं बघितलं तर आहे ना, मक्का जर कोंबड्याने खाल्ली तर मक्का घालायला परवडतंय बरं का. कारण मक्का सध्या 20 रुपये किलो आहे, 18-20 रुपये किलो आहे. आणि उलट खाद्य महाग पडतंय, 30 रुपये किलोनं पडतंय. 28-30 रुपये किलोनं त्यांचं खाद्य पडतंय. आणि मक्का 20 रुपये किलोनं पडते. त्यामुळं मक्का परवडत्या. पण ह्या कोंबड्यांना कसं जरा भरडून आणायला पाहिजे मक्का. भरडून आणलेले मक्का चांगलं खाते त्या. मक्कापेक्षा पण गहू लय चांगलं खाते, पण गव्हानं अंडी जरा कमी येते ती म्हणा. हां, तुम्ही उभारलाय तिथं हाय अँगल. हां तिथंच आहे बघा अँगल. काय झाले माहिती आहे का, आमचं लाईटचे केबल तुटले. आणि आमचं कनेक्शन आहे ना, रोडनं गाडी जाताना त्या गाडीनं आमचं कनेक्शन तोडलं आहे. आणि रोड पूर्ण झाल्याशिवाय ती पोल रवता येणार नाही, कारण रोडची उंची किती काय ते कळत नाही. त्यामुळं तोपर्यंत आमचं ही असं जुगाड चालू आहे लाईटीचं. आणि ते झालं आहे लाईट इथं कट मग अशी. हो इथं आहे बघा, या तिथं अँगलवरनंच यायला लागला आहे तुम्ही. एकदम कडावर आहे अँगल. हां तिथं आहे. देऊ का केबल? हे धरा. आता तिथं वडून घ्यायला चकुली हाय शिल्लक काय केबल बांधलंय तिथं, बांधले तारण बांधलेलं, तुम्हीच बांधलेलं आहे. हे धरा. हां हे असं झालंय बघा. या भाऊ आमच्या लाईटीचा, ती कधी जोडून देते ती काय माहिती लाईट. ह्या रोडची उंची वाढली. आणि आमचं एक दिवशी आहे ना, दिपावळीच्या वेळेस ट्रक आलं आणि त्या आयसरमध्ये आहे ना, किंवा ते गुंडाळी केबल भरलेला पाईप भरलेली होती. आणि ती पाईप आमचं कनेक्शन तोडून हो काही पोल पडलाय. बरंच बरं मावशीच्या डोक्यात पडला असता पोल, वाचले. आणि त्यामुळं लाईट अजून काही आम्हाला 5-6 महिने लाईट देणार नाहीत, आहे का नाही? आहे ना, अजून 6 महिने लाईट जोडून देणार नाही. हॅलो का शिंग घातल्या बघा, काढते. आणि ते बघा किती चॅप्टर आहे बघा. घातल्या पण शिंग, काढल्या पण शिंग. का ग काय झाले? हे काढते की आता. धार काढायच्या मशीन सकाळी धार दिली नाही नव्हे, मी काढली नाही. मी गेली होती बाहेर आज, त्यामुळं सकाळी धार काढली नाही. आणि आता धार काढायची आहे म्हशीची. एकच टाईम देते, त्यामुळं आता दिली का आता झाला. आता इथनं मस रोज संध्याकाळी धार देणार, सकाळी धार देणार नाही. आता म्हशीला काहीतरी वैरण टाकायला पाहिजे, नाहीतर उभा राहणार नाही धारला. काय व आता टॅक केली म्हणजे काय करायचं? अहो ती का उड्या मारायला लागल्या माहिती आहे का? तो वरण वाक वाक करायला लागला. होय भैया तू खाली, तुझं काय काम नाही. ये खाली तू. अरे ये की लवकर, म्हशी पुढे उभं राहायला लागते. आता टॅक केलाय ती मस्त उड्या मारायला लागल्या. गप काय तुला वंजरतच बसू का? काय काम धंदा करू काय नको? आता ह्याला उतरून घ्यायला पाहिजे. आता ह्याला कसं काय उतरून घ्यायचं? कसं कसं कसं? हां ठीक. हां आता इथनं कसं उतरणार? खाट पडल आणि ते आहे सांग तू पडशील. हां तिथं धर. ए खाली स्टूल आहे. कोंबड्या कुठं कुठं पळाल्या. कडे का म्हशीची धार? तर चला म्हशीची धार काढायची आहे. आणि आहे ना, ही कोंबड्यांचं इथलं हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. कोंबड्यांचं घर आता तूच आणलंय त्याने, 2 पोती तूच आणले. आणि हे कोंबड्यांचं आहे ना, हे बघा इथं ये कोंबड्यांचं घाण जरा जास्त साठलं आहे हे बघा हे. त्यामुळं हे सगळं भरून काढायचं आहे. आता किती होईल तेवढं. आम्ही फक्त 1 पोतं हे टाकलेलं, काय टाकलेलं तूस. आता ही किती पोती भरते आता बघायची. 1 पोतं फक्त तूस टाकले. आणि तुम्हाला सांगते, ह्या तूसात कोंबड्या घाण जरी केल्या ना, वास येत नाही बरं का. अजिबात वास येत नाही. ती वाळलेलं असतं त्यामुळं वास येत नाही. आणि आपण कोंबड्या पाळल्या म्हणल्यावर एवढं जरा सण करायलाच पाहिजे. अरे हे जाऊन मारून खायला लागलाय काय ग तुम्हाला? हां सर हलकट तोंडाच्या. सर की त्यांना खाऊ दे. सर
तर हां शेळ्यांना आहे ती कणस खायला. काय होतं माहिती आहे का, येळभर जरा इकडं ते म्हणजे मकाची वैरण हरभऱ्याचं पुस्कट ही खाल्लेली असते ते, आणि इथं जरा हे कणस खाल्ली ना शेळ्या असं फोटो गतीचं भरते. अरे तुझ्या खायचं आहे तर खा, नाही तर ठेव की बाजूला सर. नाला आहे कुठं. तर चला म्हशीची धार काढूया, सांज झाली. ही मात्र व्यवस्थित सगळीच खाते ती सोडा चांगलं. शिळी आता जरा चांगलं झाल्या बघा. आता सध्या टॉनिक बंद आहे बरं का, कधी तर कधीतरी घालतो. तुम्ही म्हणजेला सारखं सारखं घालते, कधी तर कधीतरी घालतोय आणि बंद आहे घालायचं. मावशीचं पिल्लू पण सगळं कंस खाल्लं की. हा होय मावशी बाई, टाकलेलं कंस सगळं खाल्ले मावशीचं पिल्लू पण. आणि जरा टाकते आहे ना त्या, ती एकच पिल्लू आहे. धर बाबा काय ते येतो. लय चटकाय ही, लय म्हणजे लय चटकाय ही बोकाड मावशीचं. कसं खातो हे मावशी, त्याला लय शेलका शेंडा वैरण आणून घालते, त्यामुळे ते तसं करतोय. भैया ग बस, तिला ट्वाय ट्वाय करून उगाच हे करू नकोस, धार देणार नाही ते, हुड्या मारते मग. काय नाही माझ्याकडे खाते हो, कोणीच खाल्लं ना लगेच त्यांची फोटोवर येते ती शेळ्याशींची. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्याने सपोर्ट करा. काय जे जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा बरं. सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपलं साधं भोळं कसलं असतील ती व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. पिटुकलं किती छान खाते बघितला काय, लय छान आहे हे. तुरी काय ते शिवरीची वैरण आहे बरं काही. हे आलं बघ, ये बाबा तू पण ये. खाल्ल्या का सगळे मग? करा नाही खाल्ल्या ना, नाही त्या खाल्ल्या. असू द्या, काढूया धार आता. घे हे असं असतं इकडं आलं का नाही, त्या पिल्ल्यांना गोंजरायचं, त्या कोंबड्यासनी गोंजरायचं. म्हशीला टॉँक टॉँक केलं का म्हैस सगळी उड्या मारत्या, टनाटन उड्या मारत्या म्हैस. नंतर गाईला गोंजरायचं, आणि पलीकडे गेलं का त्या मांजराला खवळायचं, काळ्याला खवळायचं. हे असलं आमच्या भैयाचं काम असते. भैया इकडं करमते का पलीकडे करमते रे? इकडं करमते. आमच्यात सगळ्यांना इकडंच करमते बरं का. असं खोड्या करायला चालू असतं आमच्या भैयाचं, त्याचं कामच आहे हे. इकडे यायचं, खोड्या करायचं. कसं खोड्या करते मावशी भैया? भैया कसं खोड्या करते? द्या इकडं पाणी. ओ करतोय तो आपण. ओ हो मांजराला बी असंच करते. हा सवय पडल्या त्याला बी आता आल्या तर मारतय, ते बी मजा करतोय त्याला. हा भैयाला मारतोय, भैया मारतोय त्याला. ते आमच्याच तर लय मारतय ते तेव्हा. बघा राग जवळ याला राग. समाधान आहे बोकाडले, लय सारा मारत नाही, मारत नाही. सवय आहे, कोणाला मारत नाही बघा. त्याच्याकडे बघते. आणि ही शेळी तर लय मजा करते, पळत भैयाच्या मागे लागत्या. ही तांबडी शेळी पळत लागते त्या माग. भैया पळा लागला ती पळत्या, खोड करते. कशाला पाहिजे ते? हा 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 हा. ए भैया भैया, ए आतली पुती फटकी ते नाही ते ना, ती तिथं दीप मध्ये घालायला पाणी आत येते बघ. दावणीत तिथं पाणी पडते बघ, पत्र्यामध्ये जरा भळ आहे त्यातनं, ती देत जरा पप्पाना तिथं घालत्यात. पावसाळ्यात उगत त्रास है ना, है ना हो मावशी? दिवस मावळा गेलाय बघा, कसा दिसतोय दिवस बघा. गेला मावळा. थांब ग बया, काढते तुझी धार. हां धार काढाय नाही सकाळी हो, धार काढलं नाही. हा एकच टाइम देत्या.
काय करायचं, आमची 7-9 वर्षाची म्हस आहे.